श्री स्वामी समर्थ. धर्मनाथ बीज उत्सव कसा साजरा करावा? 12 वर्षांनी माघ शुद्ध तृतीया ह्या दिवशी गोरक्षनाथ यांनी धर्मनाथ नाथपंथांची दीक्षा दिली. तो सोहळा इतका अमूल्य झाला होता की गोरक्षनाथ यांनी सर्व प्रजेसमोर घोषणा केली की जो कोणी यथाशक्ती ह्या द्वितीयेच्या दिनी दानधर्म पुण्यकर्म करील त्याचे सर्वोपरी नाथ कल्याण करतील. त्याचे घरी सुख शांती धन संपदा नांदू लागेल व त्याचे मार्ग सुकर होतील. हा सोहळा धर्मनाथ बीज या उत्साहाने ओळखला जातो. या दिवशी आपल्या घरी अथवा नाथांचे मंदिर असेल तर त्या ठिकाणी श्री नवनाथाच्या प्रतिमेचे पूजन करावे, हार पुष्प अर्पण करावे, धूप दीप दाखवावा व श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथातील 34वा अध्याय पठण करावा. त्यानंतर नैवेद्य दाखवून नाथांची आरती करावी व यथाशक्ती अन्नदान करावे. ज्यांना शक्य असेल त्यांनी ज्वारीच्या पिठाचे आंबील, घेवड्याची भाजी, हरभऱ्याच्या घुगऱ्या, मलिदा, वडे इत्यादी नैवेद्य अर्पण करू शकता. श्री स्वामी समर्थ.